नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करतोय 13 नंबरचं केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड. या प्रकरणामध्ये आपण रासायनिक बदल कशाला म्हणलं जातं आणि ते कोणत्या स्वरूपाचे असतात आणि त्याचबरोबर रासायनिक बंध दोन प्रकारचे आहेत, आयनिक बंध आणि सहसंयोजी बंध. हे कसे तयार होतात हे आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला घटक आपण आता पाहणार आहोत. तर रासायनिक बदल कशाला म्हणलं जातं आणि ते कोणत्या स्वरूपाची उदाहरणं आहेत ती देखील आपण पाहणार आहोत. पहा, केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड. व्हॉट आर द मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ चेंजेस. बदल होण्यासाठी कोणत्या स्वरूपाच्या पद्धती आहेत. त्यानंतर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फिजिकल अँड द केमिकल चेंज. म्हणजेच भौतिक बदल आणि रासायनिक बदल यामधील असणारे फरक कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर क्लासिफाय द फॉलोइंग चेंजेस इन टू फिजिकल अँड केमिकल चेंज. म्हणजे वर्गीकरण करायचे की भौतिक बदल कोणते आहेत आणि रासायनिक बदल कोणते आहेत. त्यातील पहिलं पहा, रायपनिंग ऑफ द मँगो. म्हणजे कच्ची कैरी असेल तर त्या कच्च्या कैरीचं रूपांतर पिकलेल्या आंब्यात होणे. मेल्टिंग ऑफ आईस म्हणजे बर्फाचं वितळणे असेल. बॉइलिंग ऑफ वॉटर पाण्याचं उकळणे असेल. डिसॉल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर. जर आपण मीठ घेतलं, क्षार घेतले कोणत्या स्वरूपाचे तर ते पाण्यात जर विरघळत असतील तर ते द्रावण तयार होतं. हा एक बदल झाला. रायपनिंग ऑफ बनाना केळी पिकणे. फ्रेग्रन्स ऑफ रायपनिंग फ्रूट म्हणजे जे फळं पिकतात त्यावेळेस त्यांचा असणारी वास कशा स्वरूपाचा येतो किंवा गंध कशा स्वरूपाचा असतो. त्यानंतर ड्रिंकिंग ऑफ द कट पोटॅटो म्हणजे जर एखादं फळ किंवा भाजीपाला जर आपण कट केला, तुकडे केले त्याचे बारीक स्वरूपाचे, ते नंतर थोडा वेळ ठेवले तर त्यावर होणाऱ्या परिणाम, हवेचा असणारा परिणाम कशा स्वरूपाचा होतो ते देखील आपण पाहणार आहोत. ब्रस्टिंग ऑफ द इन्फ्लेटेड बलून. फुगा अचानक फुटणे, आवाज येणे. साऊंड ऑफ द ब्रस्टिंग ऑफ फायर क्रॅकर्स. रासायनिक पदार्थांनी तयार केलेला आपण जर फटाका घेतला, तो जर पेटवला तर त्याचा आवाज देखील येतो, उष्णता निर्माण होते आणि प्रकाश देखील निर्माण होतो. फ्युएल स्मेल्स फ्रॉम द स्पॉइल्ड फूड. या स्वरूपाचे बदल जे आहेत त्यांचं वर्गीकरण आपल्याला करायचंय. भौतिक बदल कोणते आहेत आणि रासायनिक बदल कोणते आहेत या स्वरूपामध्ये. ड्युरिंग एनी केमिकल चेंज कंपोजिशन ऑफ ओरिजिनल सबस्टन्स चेंजेस टू फॉर्म अ न्यू सबस्टन्स. यामध्ये काय होतं, रासायनिक बदल जेव्हा होतात त्यावेळेस आधीचा असणारा पदार्थ त्यातील असणाऱ्या मूळ पदार्थांचं संघटन हे बदलतं आणि जेव्हा नवीन पदार्थ उत्पादित निर्माण होतो त्यावेळेस त्या पदार्थातील असणारे संघटन हे देखील वेगळं असतं आणि ते कायम स्वरूपाचं राहतं. हाऊ टू आयडेंटिफाय द केमिकल चेंजेस. या स्वरूपाच्या बदलामध्ये आपण कसे पाहू शकतो तर त्यातील एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. पहा, टेक ए लेमन ज्यूस इन अ क्लीन ग्लास. काच पात्रामध्ये आपण एक काय करायचंय, लिंबाचा रस घ्यायचा आहे. टेक 2 ड्रॉप्स ऑफ द लेमन ज्यूस इन अ स्पून अँड टेस्ट. 2 थेंब असलेले लिंबाचा रस याची चव जर घेतली तर त्यावेळेस ते आपल्याला आंबट लागते. Add a pinch of the baking soda in the glass of lemon juice. Did you notice bubbling around the particles of the soda? Did you hear the sound of taking your ears near the glass? ह्यामध्ये काय होते बघा, जर बेकिंग सोडा जर आपण घेतला आणि तो ह्या रसामध्ये जर टाकला तर त्या पांढरे पार्टिकल जे आहेत सोड्याचे, खाण्याचे सोड्याचे आणि रसाचे, लिंबाच्या रसाचे, सायट्रिक ऍसिडची यांची होणारी रासायनिक अभिक्रिया आपल्याला जाणवते. त्यावेळेस आपल्याला थोडासा बारीक आवाज येतो आणि आवाज आल्याबरोबरच त्या ठिकाणी रसाचं आणि त्या कणांचं एकत्रीकरण होऊन तिथं बुडबुडे निर्माण झालेले दिसतात. बबलिंग ऑफ द राउंड द पार्टिकल्स ऑफ द सोडा विल बी ऑल्सो अपियर्स अँड दिस इज नथिंग बट ए एक्झॉस्ट ऑफ दिस गॅस विल बी फाउंड. अँड डिड द टेस्ट ऑफ द सोर इज ॲज इट वॉज इन द बिगिनिंग. Above the activity is so to done using clean apparatus. मग हे करत असताना जेव्हा आपण टेस्ट स्वरूप घ्यायचा असेल, टेस्टची जर घ्यायची असेल, परीक्षा घ्यायची असेल चवीची, तर त्यावेळेस आपण जे साहित्य वापरत आहोत ते स्वच्छ असलं पाहिजे, गरजेचं आहे. Then only it is possible to taste the taste. Otherwise keep in mind that the testing of taste cannot be done. जर हे आपण आधी मनात खात्री करून घ्यायची की घेतलेलं साहित्य हे व्यवस्थित चांगल्या स्वरूपाचं आहे तरच आपण ही टेस्ट घेऊ शकतो. मेनी प्रिस्क्रिप्टिव्ह ऑब्झर्वेशन्स आर नोटिस्ड ड्युरिंग द अबोव ऍक्टिव्हिटीज. यावेळेस आपल्याला बऱ्याच स्वरूपाच्या असणाऱ्या क्रिया टेस्टच्या आपल्याला अनुभवास मिळतात. गॅस इज सीन टू बी लिब्रेटिंग इन द फॉर्म ऑफ बबल्स. म्हणजे जेव्हा सोड्याचे कण त्या लिंबाच्या रसाशी कार्यान्वित होतात किंवा अभिक्रिया धरून येते तर त्यावेळेस त्या ठिकाणी बबलिंग होते, म्हणजे
बुडबुडे येतात आणि तो गॅस बाहेर रिलीज होतो, हवेमध्ये संपर्कात येतो. A low sound is heard. लहान स्वरूपाचा आवाज निर्माण होतो. The white solid particles of the baking soda disappear. The original sour taste becomes mild and diminishes. For this, it is understood that a new substance having a different taste is formed. ह्याद्वारे निर्माण होणारा पदार्थ हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. आधीच्या पदार्थाची असणारी चव ही बदललेली आहे सोडा टाकल्यामुळं. ह्या स्वरूपाचा जो घटक तयार होतो त्याला म्हणला तर सोडा लेमन, आपण एक प्रकारचं एक पेय घेतो ज्यामध्ये आम्ल तयार होतं आणि त्यामुळं आपल्याला ढेकर देखील येऊ शकते. At the end of the above change, the taste of the substance was different, means its composition was different. Thus, during the above change, the compositions of the original substance change to form a new substance. याद्वारे आधीच्या पदार्थातील असणारे संघटन हे बदललेलं आहे. जे घटक आहेत त्यांची चव आहे ती देखील बदललेली आहे. त्या पदार्थातील असणारा वायू रिलीज झालेला आहे आणि मूळचा त्यांचे असणारे भौतिक गुणधर्म हे बदलून नवीन भौतिक गुणधर्म त्यांनी स्थापन केलेले आहेत. Thus, the change that takes place on adding baking soda, lemon juice is a chemical change. Sometimes some characteristics observation are present during this chemical change. This enables us to know that a chemical change has taken place. Some of these observations are analyzed in this table number 13.1. ह्या स्वरूपाचे कोणत्या प्रकारचे बदल आहेत हे आपल्याला आकृतीद्वारे दर्शवलेले आहेत. ते आपण दैनंदिन जीवनामध्ये अनुभवतो आणि त्याचा आपण परामर्श घेऊया. बघा आता आकृतीमध्ये काय दाखवले, एक फळ आहे, ऍपल घेतले, ते कट करून दाखवलेले. कट केल्यानंतरचा भाग आपला पूर्वीचा सुरुवातीचा असा दिसतो, पण काही वेळानंतर हवेशी संपर्कात आल्यानंतर हवेतील गॅसचा त्या वायूंचा परिणाम त्या फळावर होतो आणि ते फळ नंतर काही वेळानंतर काळसर झालेलं दिसून येतो. अशा स्वरूपाचा त्याचा बदल दिसून येतो. त्याचप्रमाणे इथं ब्रेड आहे, ब्रेड आपण ठेवलंय, सुरुवातीला ब्रेड ह्या स्वरूपाचं दिसतं, नंतर काही कालावधीच्या नंतर त्यामध्ये होणारा बदल दिसून येतो आणि ते इथं ते किण्वणाची क्रिया घडते आणि त्यामध्ये नको ते घटक तयार होतात जे खाण्यासाठी योग्य नाहीत आणि त्या प्रकारचं हे खराब होऊन जातो. सूक्ष्मजीवांचा पायदस्त निर्माण झालेली दिसते. त्याचप्रमाणे दुसरा एक घटक आपल्याला दाखवलेला हे लोखंड आहे. लोखंडाचे खेळ दिसतात आपल्याला. सुरुवातीला त्यांचा रंग या स्वरूपाचा आहे, पण त्याचबरोबर काही वेळानंतर हवेशी संपर्कात आल्यानंतर मॉइश्चर, ऑक्सिजन आणि हवेतील असणारे इतर वायू यांचा परिणाम त्याच्यावर होतो आणि आयर्न ऑक्साईड या स्वरूपाचा लेअर, तांबूस रंग हा तिथं त्या खेळ्यांवर तयार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे काय झालं, गंजण्याची प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो त्या स्वरूपाचा हा एक रासायनिक बदल आहे हा दिसून येतो. आता पुढचं एक उदाहरण पहा. आता मॅस्टिक घेतलेली ती पेटवलेली, ते पेटवल्यानंतर आपल्याला पिवळा फॉस्फरस जो आहे या पिवळ्या फॉस्फरसचं रासायनिक पदार्थाचं होणारं ज्वलन दिसून येतं आणि तो पदार्थ नंतर नामशेष होतो. इथं दुसरे एक उदाहरण दाखवलेले आपल्याला केळी, आधी जी केळी जी कच्ची होती ती नंतर पिकल्यानंतर त्या केळीचा असणारा वास हा स्मेल बदललेला आहे, त्यातील घटक पदार्थ बदललेले, वास बदललेला आहे, त्याची चव देखील बदललेली असते आणि त्याचं ॲपरन्स देखील हे या स्वरूपाचं काळ पडलेलं आहे. या स्वरूपाचा हा बदल आपल्याला दिसतो, हा आहे रासायनिक बदल. पुढचं पहा, हे रासायनिक अभिक्रिया घेतलेली आहे. पिंक कलरचं एक सोल्युशन आपल्याला या ठिकाणी दिसतं, फेनॉल्फथेलीन ज्याला आपण म्हणतो. यामध्ये रासायनिक अभिक्रिया उघडते आणि एक फसफसणारा वायू आपल्याला दुसऱ्या चंचुपात्रातून बाहेर पडताना दिसून येतो. ही आहे रासायनिक अभिक्रिया, ते आपण प्रयोगशाळेमध्ये घेऊ शकतो. The sums of observations of the chemical changes we have to see in here. These are the chemical changes. In this, the color, odor, and taste are also the change. The physical appearance will be also the changes of their substances we have to see. Now we taken as another one of the example is that the chemical change and the word equation. आपल्याला असणारे रासायनिक बदल कशा स्वरूपाचे होतात आणि हे रासायनिक बदल जेव्हा घडतात त्यावेळेस अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांचा समावेश होतो आणि ते लिहिण्यासाठी आपल्याला शाब्दिक उदाहरण लिहावं लागतं. ते कशा स्वरूपाचं लिहायचे पहा. ड्युरिंग अ केमिकल चेंज the chemical composition of original matter changes and a new substance having different properties and different chemical compositions are formed. ह्यामध्ये आधीच्या सुरुवातीच्या मूळ पदार्थातील असणारं पदार्थांचं संघटन हे बदलतं आणि नवीन पदार्थ जेव्हा तयार होतात त्यातील त्या असणारे गुणधर्म हे देखील बदलतात. If it exact change in a chemical composition is known, names and chemical formula of this original substance and newly formed substance are used. While writing a chemical equation, for example,
When baking soda is added in lemon juice, a chemical change takes place in a citric acid present in the lemon juice and the gas form is carbon dioxide. हे दोन्ही घटक जेव्हा आपण पहिल्या उदाहरणामध्ये पाहिले की लेमन ज्यूस आणि सायट्रिक सोडा जर एकत्र केले तर त्यापासून जे तयार होतं त्यामध्ये जो वायू निर्माण होतो हा कोणता वायू झाला तयार कार्बन डायऑक्साईड. त्याचं इक्वेशन आपण इथे लिहिले पहा. द वर्ड इक्वेशन कॅन बी रिटर्न फॉर दिस केमिकल रिएक्शन ॲज फॉलोज. सायट्रिक ऍसिड प्लस सोडियम बायकार्बोनेट and it forms as a carbon dioxide and a sodium citrate. यामध्ये ऍसिड आहे, अल्कली आहे, सोडियम बायकार्बोनेट हे अल्कली आहे, आम्लरी, आणि त्यापासून तयार झालाय जो गॅस आहे CO2 कार्बन डायऑक्साईड आणि सॉल्ट हे एक क्षार तयार झाले. मग ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया न्यूट्रलायझेशन उदासीकरणाची एक अभिक्रिया आहे. त्यामध्ये आपल्याला एक महत्वाचं लक्षात ठेवायचं काय पहा. फर्स्ट स्टेप ऑफ द रायटिंग द केमिकल इक्वेशन इज टू राईट द वर्ड इक्वेशन. पहिला आधी काय लिहायचं शाब्दिक उदाहरण लिहायचं आणि ते शाब्दिक उदाहरण लिहित असताना ज्यावेळेस आपण त्याचं रासायनिक नाव लिहितो त्यावेळेस त्या बॅलन्स झालाच पाहिजे असं नाही, पण आधी सुरुवातीला शाब्दिक उदाहरण लिहायची सवय आपल्याला असली पाहिजे. युझिंग द नेम ऑफ द कन्सर्न सबस्टन्सेस when the chemical formula is written in place of each of this name becomes a chemical equation. While writing a chemical equation, original substances are written on the left side. जेव्हा आपण एखादी रासायनिक अभिक्रिया लिहितो त्यावेळेस त्या अभिक्रियातील भाग घेणारे घटक हे डाव्या बाजूला लिहिले गेले पाहिजेत आणि उजव्या बाजूला उत्पादितांची नावं लिहिली पाहिजेत. Newly formed substances are written in the right side and the arrow is drawn in between. मी या दोघांच्या मध्ये काय करायचं बाण दर्शवायचा आहे. उत्पादितांच्या बाजूला बाणाचं टोक आलं पाहिजे. Arrow beard points towards the substance form. Arrow indicates the direction of the reaction. Substances written on the left side of the arrow are original substances that take part in the reaction. They are called as a reactant. New substances formed as a result of the reaction are called as a product. Place of this product of the reaction is on the right side of the arrow. आणि त्यानंतर हे आपल्याला कायम स्वरूपात लक्षात ठेवायचं या स्वरूपाची रासायनिक अभिक्रिया आपण लिहू शकतो. केमिकल चेंजेस इन द एव्हरीडे लाईफ. We find many examples of the chemical changes in our surrounding body and home and also in a laboratory. Let us see some chemical changes for which we have to see in this chemical equation can be written easily. हे आपण पुढच्या तासाला पाहूयात. आपण इथं सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद.